Welcome all of you. Once again, I am back with a new video. And today's video is about uses of tenses part second. काळांचे उपयोग भाग 2 या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या पहिल्या भागामध्ये आपण पहिल्या 6 काळांचे उपयोग पाहिले. या भागामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पुढील 6 काळांचे उपयोग या ठिकाणी पाहणार आहोत. युजेस ऑफ टेन्सेस यातील पहिला काळ आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. नजीकच्या काळात किंवा अलीकडेच एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. ही हॅज ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर युरोप म्हणजेच त्याने युरोपचा प्रवास केलेला आहे. नजीकच्या काळात ही क्रिया पूर्ण झालेली आहे. दुसरं वाक्य आहे दे हॅव कम्प्लिटेड देअर वर्क. या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलेले आहे, आता सध्या पूर्ण केलेलं आहे. दुसरा नियम आहे भूतकाळात सुरू झालेली क्रिया या क्षणापर्यंत चालू आहे हे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. ही हॅज टॉट अस फॉर लास्ट 4 years. या ठिकाणी भूतकाळामध्ये शिकवण्याची क्रिया सुरू झालेली होती. ही हॅज टॉट असं म्हणून ती क्रिया आताही चालू आहे. फॉर लास्ट 4 years गेल्या 4 वर्षापासून हे सांगण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. भूतकाळात घडलेल्या मात्र त्या घटनेची नेमकी वेळ न सांगता येणाऱ्या तसेच त्या घटनेचा परिणाम किंवा प्रभाव अजूनही असणाऱ्या घटनेची माहिती देण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात. त्यामध्येच दुसरा नियम असा आहे भूतकाळामध्ये घडलेल्या घटनेची नेमकी वेळ जर सांगता येत असेल तर मात्र हा काळ वापरू नये. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी उदाहरण पाहूया. आय हॅव मेट द फेमस पोएट नारायण सुर्वे. मी नारायण सुर्वेंना भेटलेलो आहे. परंतु नेमकी वेळ कधी ते सांगता येत नाहीये. परंतु त्या घडलेल्या घटनेचा मात्र परिणाम किंवा प्रभाव अजूनही आहे. दुसरं उदाहरण पाहूया या ठिकाणी. ही हॅज व्हिजिटेड ताजमहाल इन 2009. त्याने ताजमहालला भेट दिलेली आहे. कधी दिलेली आहे तर 2009 मध्ये भेट दिलेली आहे. याचा अर्थ नेमकी वेळ सांगता येते आणि म्हणून या काळामध्ये हा काळ हा वापरू नये. दुसरं उदाहरण ही व्हिजिटेड ताजमहाल इन 2009. या दोन वाक्यामध्ये काय फरक आहे तर पहिल्या वाक्यामध्ये ही हॅज व्हिजिटेड असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ही व्हिजिटेड असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर नेमकी वेळ भूतकाळामध्ये जर सांगता येत असेल तर पूर्ण वर्तमान काळ वापरू नये. त्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ वापरावा. म्हणजे याचा अर्थ पहिलं वाक्य हे चुकीचं आहे तर दुसरं वाक्य हे बरोबर आहे. पुढील काळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. उदाहरण एका पाठोपाठ एक घडणाऱ्या 2 भूतकाळी घटना एका वाक्यामध्ये जर दिल्या असतील तर पहिल्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ तर दुसऱ्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट व्हेन आय रीच्ड द स्टेशन. या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये 2 भूतकाळी घटना सांगितलेल्या आहेत. पहिल्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ तर व्हेनने जोडून आलेल्या दुसऱ्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ सांगितलेला आहे. पुढील नियम भूतकाळात क्षण किंवा कालखंड अगोदरच पूर्ण झालेला आहे हे सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल आय हॅड मेट हिम इन पुणे इन 2019. म्हणजेच मी भेटलेलो होतो कधी तर भूतकाळामध्ये आणि तो अगोदरच कालखंड पूर्ण झालेला आहे हे सांगण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात. पुढील नियम हार्डली किंवा स्कार्सली व्हेनच्या वाक्यामध्ये हार्डली किंवा स्कार्सलीने जोडून आलेले वाक्य हे पूर्ण भूतकाळात तर व्हेनने जोडून आलेले वाक्य हे साध्या भूतकाळामध्ये असते. फॉर एक्झाम्पल हार्डली हॅड शी एंटर्ड द हाऊस व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. या ठिकाणी हार्डलीने जोडून आलेले जे पहिले वाक्य आहे याच्यामध्ये पूर्ण भूतकाळ तर व्हेनने जोडून आलेल्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ वापरलेला आहे. पुढील नियम
अप्रत्यक्ष कथनामध्ये म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच मध्ये साध्या भूतकाळात किंवा पूर्ण वर्तमान काळात असणारी वाक्य बदल करत असताना ते पूर्ण भूतकाळामध्ये करतात. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. मीना सेड, आय सॉ फ्रॉम माय विंडो. मीना म्हणाली, मी माझ्या खिडकीतून पाहिले. या साध्या भूतकाळामध्ये असणाऱ्या वाक्याचा इनडायरेक्ट करत असताना कसं वाक्य होईल? मीना सेड दॅट शी हॅड सीन फ्रॉम हर विंडो. या ठिकाणी शी हॅड सीन अशी त्याची वाक्यरचना केली, जी पूर्ण भूतकाळामध्ये आहे. पुढील काळ आहे फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळेला पूर्ण झालेली असेल तर अशा वाक्यामध्ये बाय वापरून पूर्ण भविष्यकाळ वापरतात. या ठिकाणी आपण उदाहरण पाहूया. वी शॅल हॅव कम्प्लिटेड अवर होमवर्क बाय दॅट टाइम. या ठिकाणी बाय वापरून पूर्ण भविष्यकाळ या वाक्यामध्ये वापरलेला आहे. वी शॅल हॅव कम्प्लिटेड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढील उदाहरण एक पाहूया. दे विल हॅव क्लीन्ड देअर रूम्स बाय 7 o'clock. म्हणजे या ठिकाणी विल हॅव क्लीन्ड हे पूर्ण भविष्यकाळातील वाक्यरचना बाय वापरून या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पुढील काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. भूतकाळात सुरू झालेली क्रिया अजूनही चालू आहे हे सांगण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळ वापरतात. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू झालेली होती आणि अजूनही ती चालू आहे वर्तमान काळामध्ये ते सांगण्यासाठी. उदाहरण या ठिकाणी, ही हॅज बीन टीचिंग इन दॅट स्कूल फॉर लास्ट 15 years. म्हणजे शिक्षकांची शिकवण्याची क्रिया 15 वर्षापूर्वी सुरू झालेली होती आणि अजूनही ते त्या शाळेमध्ये शिकवत आहेत हे सांगण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळ या वाक्यामध्ये वापरलेला आहे. दुसरं उदाहरण, आय हॅव बीन रीडिंग सिन्स 6 o'clock. सकाळी 6 वाजल्यापासून मी वाचत आलेलो आहे. वाचत आलेलो आहे म्हणजे क्रिया भूतकाळामध्ये सुरू झालेली होती आणि वर्तमान काळामध्ये अजून ती चालू आहे. पुढील नियम, काही क्रियापदांचा वापर प्रदीर्घ काळ चालू असलेली क्रिया सांगण्यासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, वेट, सिट, लिव्ह, स्टे, स्टडी, स्लीप. या ठिकाणी उदाहरण पाहूया एक. वी हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2006. मी या ठिकाणी 2006 पासून राहत आलेलो आहे. म्हणजेच क्रिया भूतकाळामध्ये चालू झालेली होती, वर्तमान काळामध्ये अजूनही चालू आहे. पुढील काळ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. याचे नियम बघूया. एखादी कृती भूतकाळात विशिष्ट वेळेपूर्वी चालू झालेली होती आणि एका विशिष्ट भूतकालीन वेळेपर्यंत ती कृती चालू होती हे सांगण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरला जातो. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सिन्स किंवा फॉर वापरले जाते. या ठिकाणी उदाहरण पाहूया. ही हॅड बीन लिव्हिंग देअर फॉर 15 years अँड देन ही लेफ्ट द हाऊस. तो त्या घरामध्ये गेली 15 वर्ष राहत आलेला होता आणि त्यानंतर त्यानं ते घर सोडलं. म्हणजे 15 वर्षानंतर ते घर सोडलं ही भूतकाळामध्ये घडलेली घटना आहे आणि तो राहत आलेला होता ही सुद्धा घटना भूतकाळातच सुरू झालेली होती. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळातच चालू झाली आणि भूतकाळातच संपून गेली हे सांगण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरला जातो आणि त्यासाठी सिन्स आणि फॉर वापरले जातात. दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया. काइट्स हॅड बीन फ्लाइंग इन द स्काय सिन्स मॉर्निंग. काइट्स आकाशामध्ये उडत आहेत कधीपासून तर सकाळपासून उडत आलेले आहेत. या ठिकाणी भूतकाळातच क्रिया संपून गेलेली आहे, चालू पण झालेली होती हे सांगण्यासाठी चालू पूर्ण भूतकाळ वापरलेला आहे. पुढील काळ आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. हा आपल्या काळांच्या भागातील शेवटचा काळ आहे. याचा उपयोग कुठं केला जातो? भविष्यात एखादी कृती एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत चालू राहणार असेल तर ती कृती सांगण्यासाठी दाखविण्यासाठी हा काळ वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, दे विल हॅव बीन पब्लिशिंग देअर बुक्स. म्हणजे भविष्य काळामध्ये
एखादी कृती घडेल आणि ती काही विशिष्ट काळ चालू असेल हे सांगण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळ वापरला गेला. दुसरं उदाहरण, ही विल हॅव बीन डुईंग हिज ड्युटी विदाउट फिअर. म्हणजेच दोन्ही वाक्यामध्ये भविष्यकाळामध्ये एखादी कृती चालू असणार आहे आणि ती विशिष्ट काळापर्यंत चालू असणार आहे हे दाखवण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी वापरलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये काळांचे उपयोग कशा पद्धतीने केले जातात याची सविस्तर माहिती घेतली. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. नवीन व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.